तिसऱ्या दिवशी सुद्धा नागपूरमध्ये संचारबंदी कायम आहे। 11 ठिकाणे नागपूरमधली संवेदनशील आहेत आणि अशा ठिकाणी संचारबंदी कायम आहे। मात्र नागपूरमधलं आजचं वातावरण हे शांततापूर्ण नियंत्रणाखाली आहे। परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं इथली संचारबंदी ही शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागपूर प्रकरणामध्ये आतापर्यंत 84 जणांना अटक केली आहे आणि 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले तर नागपूर सायबरनं 4 गुन्हे दाखल केलेले आहेत। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी संचारबंदीचा घेतलेला नागपूरमधला हा आपण आढावा पाहूया। नागपूर हिंसाचार प्रकरणी आजही नागपुरात 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे। आपण आता बघू शकतो, आपण भालदारपुरा परिसरामध्ये आहोत आणि तिथे पोलीस मोठ्या प्रमाणात अजूनही तैनात आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोणतीच घटनाची फारशी नोंद झालेली नाहीये, पण कुठेतरी एकूण तणावाचं वातावरण निवळताना दिसून येत आहे। आज दुपारनंतर कुठेतरी पोलीस एक आढावा बैठक घेऊन किंवा जे 11 पोलीस स्टेशन आहे तिथला आढावा आणि संपूर्ण बैठका घेऊन काही परिसरामध्ये संचारबंदीमध्ये शिथिलता टप्प्याटप्प्याने देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी आतापर्यंत नागपुरातील या हिंसाचार प्रकरणी 10 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यातील 4 नवे गुन्हे जे आहेत ते सायबरच्या मार्फत दाखल करण्यात आलेले आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। शांतता सर्वत्र दिसून येत आहे, तणाव निवळताना थोडा थोडा दिसून येत आहे। सकाळच्या सत्रामध्ये काही परिसरामध्ये संचारबंदीच्या अत्यावश्यक सेवांच्या ये जा करताना दिसून आली, पण अजूनही पूर्णपणे कोणतीच शिथिलता देण्यात आलेली नाहीये। सर्वसामान्य लोक, खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे महाल आणि आजूबाजूचा परिसर हा मोठी व्यापारी बाजारपेठ आहे आणि अशा याच्यात या संचारबंदीमुळे मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं सुद्धा झालं आहे आणि विशेष करून परीक्षेचे दिवस असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।